भाजप नेते आणि आमदार प्रवीण दरेकर यांनी आज आपल्या दहिसर इथल्या निवासस्थानी गणरायाची विधिवत पूजा केली, प्राणप्रतिष्ठापना केली। याप्रसंगी श्री गणरायाची सहकुटुंब आरती करण्यात आली। तर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या घरीही बाप्पाचं आगमन झालंय। भक्तिभावाने राज ठाकरेंनी बाप्पाची प्रतिष्ठापना केली। बाप्पा राज ठाकरेंचे सुपुत्र, त्यांची सून, त्यांचा नातू या सगळ्यांनी बाप्पाचं विधिवत दर्शन घेतलं। बाप्पाचं आगमन झालेलं आहे आणि मूर्ती विसर्जित केली जाणार नाहीये, तर ती घरचीच मूर्ती ज्याची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आलेली आहे। मुलगा, सून, नातू या सगळ्यांनीही बाप्पाचं दर्शन घेतलं। राज ठाकरेंनी स्वतः लेकाचे, सुनेचे आणि बाळाचे फोटो काढले, ते आपल्याला दृश्यांमध्ये दिसतंय। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या घरी बाप्पाचं विराजमान झालेलं आहे। आपण बघू शकतो की आनंदाचं वातावरण जे हे शिवतीर्थ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। आपल्या सोबत शर्मिला ठाकरे आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। खरं तर पहिल्यांदाच शिवतीर्थ या ठिकाणी गणेश बाप्पा आलेले आहेत। काय भावना आहेत? मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज कौटुंबिक आम्हाला पाहायला मिळाले। खूप आनंद झालाय। गणपती घरी आणायची माझी खूप वर्षापासूनची इच्छा होती, पण यावर्षी घरी बालगणपतीचं आगमन झाल्यामुळे माझी इच्छा माझ्या नवऱ्यांनी आणि सगळ्या मुलांनी एकदम उचलून धरली आणि कियांसाठी घरी गणपतीचं आगमन झालेलं आहे। त्यामुळे सगळे एकदम खुशीत आहेत। कालपासून आमच्याकडे तयारी चालू होती, फुलाचं डेकोरेशन। फक्त आम्ही गणपती ठेवताना एक बघितलं की आम्हाला निसर्गाचा समतोल पण राखायचा होता। त्यामुळे राजसाहेबांनी पहिल्यांदाच सांगितलं होतं की गणपती ठेवायचा पण विसर्जन नाही करायचं। त्याच्यामुळे आम्ही घरातलीच मूर्ती ठेवली आणि 1.5 दिवसांनी मग तिला घरीच आम्ही विसर्जन करणार आणि घरी ठेवणार। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा स्वभाव जर आपण पाहायला गेला तर एक वेगळी प्रतिमा बाहेर आपल्याला पाहायला मिळते, मात्र ते त्यांच्या नातवाबरोबर एक वेगळं आम्हाला चित्र आज पाहायला मिळालं। अशाच पद्धतीचं चित्र असतं का? पूर्ण अशाच पद्धतीचं असतं, कारण ते राज ठाकरे करारी, कठोर वगैरे असतात, ते बाहेर दिसतात तुम्हाला, पण शेवटी कियांमध्ये त्यांची दुधावरची साय आहे आणि त्याच्याबरोबर ती खेळताना मी त्यांचा जो आनंद असतो तो शब्दात तुम्ही व्यक्तच करू शकत नाही। आणि आता आज त्याला जरा सर्दी खोकला झाल्या, मग ती काळजी असते किंवा त्याचे फोटो काढणं असतं। म्हणजे माझ्या सगळ्यांच्यापेक्षा मॅक्झिमम फोटो त्यांच्या मोबाईलमध्ये असतील बाळाचे, ते इतके उत्साहित असतात त्याच्याबरोबर। पर्यावरणपूरक असा तुम्ही संदेश दिलेला आहात। तुम्ही पहिल्यांदाच सांगितलं की 1.5 दिवसाचा गणपती असणार आहे, आम्ही विसर्जित करणार नाही आहोत। राज्यभरात काय तुम्ही एकूणच न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून संदेश द्याल? मला असं वाटतं की निदान घरातले जे सगळेजण गणपती बसवतात त्यांनी पण असेच बसवले पाहिजेत की आपण इतके 1.5 दिवस त्याला लाडाकोडाने आणि साजरा करतो, पण ते नंतर समुद्रात विसर्जन करण्यापेक्षा तुम्ही घरातल्या बादलीत त्याचं विसर्जन करून ती मूर्ती कुठेही ठेवू शकता घरात। व्हिडिओ जर्नलिस्ट आयात विशाल पाटील, न्यूज 18 लोकमत, मुंबई।